तर हे बघा, आपण आता जे पुण्यामध्ये स्वामीनारायण टेम्पल आहे तिकडे आलोय. तर हे नेरे एरियामध्ये येतं. तुम्ही गुगलला टाकलं तर मस्तपैकी तुम्ही इकडे पोहोचू शकता. किंवा तुम्ही पुण्याला आलात स्वारगेट वगैरे कुठून पण, तर तुम्ही तिकडून मतलब पर्सनल रिक्षा वगैरे करून तुम्ही इथे येऊ शकताय. बघा, खूप सुंदर एंट्री आहे, पार्किंग आहे यांचं इथे सगळं. आणि इकडे खाण्यापिण्याची पण काहीतरी व्यवस्था दिसते. वाव, छान आहे मंदिर, एकदम सुंदर आहे. प्रशस्त पार्किंग आहे इथे. फोर व्हीलर पार्किंग. हे बघा, इकडे पार्किंग आहे 4 व्हीलरसाठी. मस्त प्रशस्त पार्किंग आहे, सुंदर. आणि हे बघा, हे समोर आहे स्वामीनारायण टेम्पल, जे पुण्यामध्ये आहे. आपण पुन्हा फिरतोय आता. काल जसं तुम्हाला मी काही प्लेसेस दाखवले पुण्यामधले, तर वन ऑफ दे म्हणजे आता लेटेस्ट नवीन आहे. हे नवीन एवढं म्हणता येणार नाही, पण कदाचित बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. हे बघा, इकडून सगळे बोर्ड्स वगैरे लिहिलेत, कसं कुठे जायचं आहे आपल्याला. आपण जाऊया आता. हे बघा, इथे छोटं कॅफे. हे बघा, इथून एंट्री आहे. सुंदर सुंदर असे छोटे छोटे टेम्पल टाईप, मंडप टाईप, जसं मध्ये फोटो वगैरे काढायला. आणि एरिया बघा किती प्रशस्त आहे, सुंदर एकदम. पुण्यामध्ये हे इतकं सुंदर मंदिर आहे आणि बऱ्याच लोकांना माहिती नाही. बघा, आपण आलोय मंदिरात. मंदिराचं फक्त आर्किटेक्चर बघा, एक आर्किटेक्टचा जबरदस्त एक्झाम्पल आहे, सुंदर बांधले. चला पहिले दर्शन घेऊया. आणि मेन म्हणजे ह्या मंदिराचं असं आहे की 12 वाजता हे मंदिर बंद होतं आणि परत मग 4 वाजता उघडतं. त्यामुळे तुम्ही 12च्या आधी यायला प्रयत्न करा. मंदिरामध्ये व्हिडिओग्राफी वगैरे अलाउड नाही आहे, त्यामुळे आपल्याला फुटेज नाही घेता आलं. पण खूप सुंदर मंदिर आहे. आणि दुसरी गोष्ट, ते मंदिरामध्ये अन्नदान चालू होतं आता सध्या. तर हे असे 100 रुपीजचे, 200 रुपीजचे तुम्ही गहू, तांदूळ, वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही दान देऊ शकता. याचं छोटं प्रसाद मिळतो तिथे आपल्याला. सुंदर एकदम मंदिर, आर्किटेक्चर बघा. आपण दर्शन घेऊन निघालोय, बघूया आता. का मंदिराच्या एरियामध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओला मनाई आहे, त्यामुळे आपण आतले फुटेज दाखवू शकत. आणि इथे लिफ्ट पण आहे, जे एजेड लोक कोण असतील त्यांच्यासाठी लिफ्ट आहे. सिनियर सिटीजन्स आणि हँडिकॅप्ससाठी लिफ्ट अवेलेबल आहे.
हे बघा इथे लोक सगळे फोटोज वगैरे काढतात. संध्याकाळचं तर तुम्ही आलात आय थिंक 4th नंतर तर अजून छान वाटेल, म्हणजे सावली असेल, लाईट्स वगैरे पण लागतील. मंदिराचं जे आर्किटेक्ट आहे जबरदस्त आहे. मंदिर मागे एकदम सुंदर मंदिर आहे, एकदम मस्ट विजिट आहे पुण्यामध्ये हे प्लेस. डेफिनेटली तुम्ही बघा, एरिया बघा. मंदिराचा परिसर जो आहे ना एवढा मोठा आहे, इतकं प्रशस्त आहे की हजारो लोक आले तरी इथे गर्दी होणार नाही. इतकं सुंदर मोठा परिसर आहे. हे डेफिनेटली तुम्ही विजिट करा. इथे खूपच सुंदर जागा आहे. स्वामीनारायण टेम्पल मस्तच आहे. चला आता आपण निघालो. आतमध्ये ॲक्च्युली फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे मूर्तीचं काय आपण दर्शन नाही दाखवू शकलो. पण तुम्ही स्वतः या आणि एक्सपिरियन्स करा. सुंदर आहे. मध्ये मुंबईवरून छान होतं ना मंदिर प्रभूती. तर बघा आपली नेक्स्ट डेस्टिनेशन आज आपण आलो आहोत पुण्याचं प्रसिद्ध असं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. मुंबईत जसं सिद्धिविनायकाचं मंदिर प्रसिद्ध आहे तसं पुण्यामध्ये आल्यानंतर दगडूशेठ हलवाईचं गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. तर बघूया आपण आतमध्ये आता दर्शन घेऊया. चला बघा इथं आपण हे घेतलं दुकानावर, पण आता चाललोय मंदिरामध्ये. अरे बघा हे दगडूशेठ हलवाईचं मंदिर आहे. इथून 100 रुपीजमध्ये डायरेक्ट एंट्री आहे. 1-2 मिनटात दर्शन होतं आणि इथून ह्या साईडून समोरून दर्शन आहे. पण गणपती मंदिरामध्ये गणपतीच्या मूर्तीचं रंगकाम चालू आहे, त्यामुळे व्हिडिओ फोटो अजिबात अलाउड नाही आहेत, म्हणून आपण काय फुटेज घेऊ शकलो नाही. पण तुम्ही इथे या. खूपच सुंदर मंदिर आहे पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई. शिवाजी रोडला आहे पुण्यामध्ये. बघा हे दगडूशेठ हलवाई. तर बघा हा जो रस्ता आहे हा येतो आपला दगडूशेठ हलवाई मंदिराकडून. सरळ पुढे आला तुम्ही इथे एक काका हलवाई म्हणून इथे दुकान आहे, की आहे मूलचंद सन्स आहे. आणि हे काका हलवाई इथून चालू होतं. हे तुळशीबाग जे मार्केट आहे फेमस पुण्यातलं ते आज आपण आता एक्सप्लोअर करणार आहोत. बघूया, दाखवूया. हे बघा हे फेमस पुण्याचं तुळशीबाग मार्केटमध्ये आपण आलो आहे. तुम्ही येऊ शकता. दगडूशेठ हलवाईला आलात तर इथं तुम्ही या. मस्त इकडे वस्तू मिळतात. इयरिंग्स 100ला 3 आहे. 100ला 3 ना. म्हणजे
हे मुलचंद सन्स आहे, याच्या समोर इथे 100ला 3 देतात. ती किचन बघते, इथं गॉगल्स आहेत. हे बघा 100ला 3 आहे. किती स्वस्त आहे बघा, 100ला 3 कानात. बघा प्रभू तिने काय घेतलंय. स्टारबक्सचं किचन घेतलंय 100 रुपीजला. आपण बॅग पर्सला लावू शकतो. बॅगला पण लावू शकतो. तर स्टारबक्सचं मी घेतलंय. ओके बघा हे किचनच आहे, लहान मुलांना बॅग्सला वगैरे लावायला. बार्बी, स्पायडरमॅन, पिकाचू, टॉम अँड जेरी, हॅलो किटी, डोरेमॉन, शिनचॅन, खूप व्हरायटी. सगळे 100 रुपीज. डोरेमॉन, कोकू पांडा, सगळं आहे क्या तू किधर पहनता है. कैसे ये भैया? 100 रुपये. फक्त 100 रुपीज. ये वाला बताओ, इसके साइज बताओ ना. बड़ी साइज. अच्छा आहे, कौन सा ले लेते हैं? मल्टी कलर में. हे पण छान आहे. इसमें है, इसमें साइज बड़ा है. बघा इथे फुल मार्केट पण आहे, मस्त आहे, एकदम सुंदर. हे बघा सुंदर आहेत फुलं. हे काका हलवाईचं दुकान आहे इथे, त्याच्यासमोरच हे फुल मार्केट आहे पुण्यामध्ये, तुळशीबागला. बघू शकता होलसेल मार्केट आहे का हे बघा. हे जे आहे ते हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट आहे, हे मार्केटला बोलतात. आणि इथून आत तुळशीबाग मार्केट आहे. हे जे दिसतंय तुम्हाला समोर, इथून आतमध्ये तुळशीबाग मार्केट सरळ गेलं की. हे बघा हे इथून एंट्रन्स आहे तुळशीबाग मार्केट. ते पाणी बघा, इथे टॉईज पण आहेत लहान मुलांचे. हे बघा हे टॉईज आहेत. आणि इथे हे 100 रुपीजला कोणतं पण एक टॉईज घ्या. आणि हे बघा तर ही इथे तुम्ही या ह्या मार्केटला आहे बघा, लेडीजसाठी स्पेशली आणि लहान मुलांसाठी खूप मस्त मस्त आयटम्स आहेत. कुर्तीज आहे डबल एक्सेल पर्यंत 500ला 3. बघा मी मोठं मंगळसूत्र घेतलं, ते फक्त 150ला पडलं. बघा हे मंगळसूत्र फक्त 150ला इथं मिळालं. प्रभूतीने बघा हे घेतलं 100 रुपीजला. आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहेत ज्वेलरीमध्ये. तुम्ही या आणि इथं येस 200ला वगैरे असे आहेत, पण चांगले.